फार गाजलेलं गाणं आहे. ते असं आहे, लेट स्टार्ट ॲट द व्हेरी बिगिनिंग, अ व्हेरी गुड प्लेस टू स्टार्ट. When you read, you begin with A, B, C. When you sing, you begin with Do, Re, Mi. Do, Re, Mi. The first three notes just happen to be Do, Re, Mi. बाकी याच्यातला डो रे मीचा भाग आपण बाजूला ठेवला आणि फक्त पहिली ओळ बघितली की लेट स्टार्ट ॲट द व्हेरी बिगिनिंग, अ व्हेरी गुड प्लेस टू स्टार्ट. साधं, स्वच्छ, समर्पक. पण माझ्यासारख्या माणसाला जिथे सतत प्रश्न पडत असतात तिथे पहिला प्रश्न असा पडला की हे नेमकं बिगिनिंग कुठे आहे. म्हणजे बघा, आत्ता सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या जरा अगोदर मी आणि माझ्या काही मित्रांनी महाभारताचे 11 खंड वाचायला सुरुवात केली. तर ती सुरुवात आहे का, तर माझ्या असं लक्षात आलं की नाही, त्याच्या अगोदर मी इरावती कर्व्यांनी लिहिलेलं युगांत वाचलं होतं. मग ती सुरुवात आहे का, नाही, कारण त्याच्या अगोदर मी भैरप्पांनी लिहिलेलं पर्व वाचलं होतं. मग त्याच्याही आधी मी शशी थरूर यांनी महाभारताची प्रेरणा घेऊन लिहिलेलं द ग्रेट इंडियन नॉव्हेल हे पुस्तक कॉलेजमध्ये असताना वाचलेलं होतं. आणि त्याच्या अगोदर श्याम बेनेगलांनी केलेला कलियुग हा चित्रपट बघितला होता, जो सुद्धा महाभारताच्या गोष्टीवरनं प्रेरित होता. त्याच्या अगोदर शाळेत असताना बी आर चोपडांनी केलेली महाभारतावरची मालिका याचा एकही एपिसोड मी चुकवलेला नव्हता. पण त्याच्याही अगोदर भादखेरांनी लिहिलेलं कल्पवृक्ष ही महाभारतावरची कादंबरी ही मी वाचली होती. आणि त्याच्याही आधी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसला फिरत असताना माझ्या वडिलांनी मला नेलं होतं, 6 वर्षाचा होतो मी, आणि तिथल्या सगळ्या दुकानांना बघून हरखून गेलेला मुलगा अचानक त्याची नजर एका पुस्तकाच्या दुकानावर पडते आणि त्याच्यात एका पुस्तकावर विशेष टिकते, कारण ते अमर चित्रकथाचं कॉमिक असतं अभिमन्यू नावाचं. त्या चित्रावर, म्हणजे त्या कव्हरच्या चित्रावर अभिमन्यू हा रथाचं चाक हातात घेऊन अनेक शत्रूंची प्रतिकार करतोय, असं ते प्रताप मुळीकांनी काढलेलं चित्र होतं. आणि का माहिती नाही, पण त्याच्याबद्दल मला जरा कुतूहल वाटलं. माझ्या वडिलांनी विचारलं, तुला काही घ्यायचं आहे का? म्हटलं हो, मला अभिमन्यूचं कॉमिक घ्यायचं आहे. आणि माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलेली ती पहिली खरेदी होती. आणि मला असं वाटतं की महाभारताचा आणि माझा संबंध हा पहिल्यांदा तिथे आला. पण आता विचार केला तर असं वाटतं की त्याच्याही आधीपासून काहीतरी संबंध असल्याशिवाय माझी नजर नेमकी त्याच कॉमिकच्या चित्रावर का अडली असेल. तर नमस्कार, आज मी विषय तुमच्या समोर जो मांडणार आहे तो महाभारत आणि मी. तुमच्या समोरचे जे इतर वक्ते आहेत ते सगळे त्यांना जे येतं त्याच्याबद्दल मांडणी करणार आहेत, आणि मी एकटा असा आहे की मला जे येत नाही त्याच्याबद्दल तुमच्यासमोर मांडणी करणार आहे. तर प्रश्न पडण्यावरनं असं लक्षात येतं की तुम्ही महाभारत जितकं वाचत जाल तितके तुमचे प्रश्न गडद होत जातात, आणि तसंच माझं झालं. यापैकी बाकीच्यांना हात नको लावायला, पण 3 प्रश्न आणि त्याची मला मिळालेली उत्तरं ही मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे. महाभारतात सुरुवातीलाच एक उल्लेख आहे की छंदशास्त्रांमधल्या अनेक वृत्तांनी नटलेलं हे ज्ञान आहे. आणि माझ्या मनात प्रश्न उद्भवला की हे सगळं काव्यात किंवा छंदामध्ये किंवा वृत्तांमध्ये लिहायची काय गरज होती? गद्यामध्ये लिहिता आलं नसतं का व्यासांना? सुनीला गोंधळेकर या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राध्यापिका आहेत, आणि त्यांनी एक छंदशास्त्रावर एक वर्कशॉप घेतलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती. त्या म्हणाल्या होत्या की छंद हे वेदांचे पाय आहेत. कमाल वाटतं ना? कारण मौखिक परंपरा आहे आपल्याकडे, आणि त्यामुळे वेदांचं किंवा महाभारताचं किंवा गणिताचं सुद्धा ज्ञानाचं प्रसारण जे होतं
ते सगळं मौखिक होतं. एकाकडून दुसऱ्याला ते सांगितलं जातं आणि जे सांगितलं जातं ते लक्षात ठेवावं लागतं. लक्षात ठेवणं जिथे येतं तिथे गद्यापेक्षा पद्य हे जास्त सोपं जातं. आणि वेदाचे पाय आहेत छंद, याची एक गंमत तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे गाण्याशी संदर्भात जे शब्द आहेत ते सगळे पायाशी निगडित आहेत. म्हणजे गाण्याला आपण पद म्हणतो, गाण्याच्या एका ओळीला आपण चरण म्हणतो, तर ते सगळं तिकडनं आलेलं आहे. याची मला फार गंमत वाटली. आणि मौखिक परंपरा का बरं? तर मला त्याचं असं उत्तर सापडलं की आज अलीकडे विशेषतः 21व्या शतकात डॉक्युमेंटेशन या शब्दाला एकदम अचानक वजन आलेलं आहे. हे डॉक्युमेंट करून ठेवायला पाहिजे, ते डॉक्युमेंट करून ठेवायला पाहिजे. आणि हे सगळं बरोबरच आहे. मुळात महाभारत हा ग्रंथच आहे जो गणपती नामक स्टेनोग्राफरनी व्यासांकडनं लिहून घेतला. व्यासांनी ते डिक्टेशन दिलं, गणपतीने ते लिहून घेतलं. पण मुळात व्यासांनी गणपतीला ते सांगितलं. लोमहर्षण सौतीने शौनक महर्षींच्या आश्रमामध्ये महाभारताची गोष्ट सांगितली. त्याच्या अगोदर वैशंपायन ऋषींनी जन्मेजयाच्या सर्पसत्रात ही गोष्ट सांगितली. तुम्ही बघाल आपल्याकडे वेलरेड असा शब्द नाहीये. वेलरेड शब्दाचं आपल्याकडे अनुवाद सुद्धा नाहीये उपलब्ध. आपल्याकडे शब्द आहे बहुश्रुत, जे आपण ऐकतो आणि स्मृतीमध्ये साठवतो. का स्मृतीमध्ये साठवायचं? तर साधी गोष्ट आहे, स्मृतीमध्ये साठवलेलं ज्ञान हे आपल्या चिंतनामुळे आणि चिंतनाच्या संस्कारामुळे सतत जिवंत राहतं. ज्या क्षणी तुम्ही ते पेपरवर आउटसोर्स करता त्या क्षणी ते गोठून जातं तिथे, त्याच्यावर विचार बंद होतो. किंवा जे लिहिलंय तेच प्रमाण आहे असं आपण मानायला लागतो. काहीही प्रमाण नाही, सतत सगळं चैतन्यमय, सतत सगळं बदलत राहतंय. आणि म्हणून आपल्याकडे ही मौखिक परंपरा आहे. नंतर मग पान जसं उलटलं तसं पुढच्या पानावर असं वाक्य होतं की व्यास म्हणतायत की आत्तापर्यंत जे घडून गेलं आहे ते, जे घडत आहे ते आणि यापुढे जे घडणार आहे ते, अशा सगळ्याचा अंतर्भाव मी महाभारतात केलेला आहे. आता माझ्या तर्कावर पोचलेल्या या मेंदूमध्ये आपोआप एक प्रश्न उद्भवलाच परत. तो प्रश्न असा होता की जे घडून गेलंय ते ठीक आहे, जे घडतंय तेही ठीक आहे, पत्रकार हे लिहितच असतात जे घडतंय ते, पण जे घडणार आहे याचा अंतर्भाव कसा काय करणार? तर हे जरा मला अतिरंजित वाटलं. पण मी म्हटलं काय हरकत आहे, गोष्ट आहे आणि भारत हा गोष्टी प्रधान देश आहे, त्यामुळे आपण पुढे वाचत जाऊया. 4-5 पानं वाचूनच मला या गोष्टीचं एक उत्तर मिळालं आणि ते एका प्रसंगात आहे. बघा की वनामध्ये पांडू राजा मृत्यू पावलेला आहे आणि माद्री सती गेलेली आहे. हा प्रसंग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता उरलीये कोण मागे? तर कुंती उरलीये आणि हे 5 पांडव उरलेले आहेत. त्या जंगलामध्ये त्या 5 पांडवांचं संगोपन करणं काही शक्य नाही, म्हणून त्या वनामधले ऋषी हे कुंतीला आणि 5 पांडवांना पुन्हा एकदा हस्तिनापूरला घेऊन येतात. हेही आपल्याला माहिती आहे. आता एक छोटासा तपशील जो आपल्याला सिरियल मधनं वगैरे कळत नाही तो असा आहे की ज्या क्षणी कुंती आणि पांडव हे हस्तिनापुरात शिरले त्या क्षणी सगळे नागरिक एकत्र भेटले. प्लेटो ज्या पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी बद्दल बोलतो ती हस्तिनापुरात होती. राजाकडे प्रश्न जाण्याच्या अगोदर नागरिकांमध्ये चर्चा झाली की कुंती आणि 5 पांडवांना आपल्या हस्तिनापुरात आत घ्यायचं का नाही याच्यावर त्यांचा विचार झडला. मग काही लोक म्हणाले की नाही घ्यायला पाहिजे, आणखीन काही लोक म्हणाले की असं कसं, ही मुळात आपल्याला माहिती आहे की पांडूला मुलं होणं शक्य नव्हतं,
तर मग ही मुळात पांडव ही कशी आहेत बरं? पांडूचीच मुलं, कशावर नाहीत? मग कोणीतरी आणखीन म्हणालं की नाही नाही, ती नियोगाने झालेली मुलं आहेत. नियोग हा आपल्या धर्मामध्ये व्हॅलिड मानला जातो आणि पांडूला माहिती होतं ना की हे नियोगाने मुलं होत आहेत, त्यामुळे त्याच्या संमतीने झालेली आहेत आणि त्यांनी आपल्या त्या मुलांना आपलं मानलं होतं. त्यामुळे ही पांडूचीच मुलं धरली पाहिजेत आणि म्हणून ती आत आली पाहिजेत. पण मग लगेच दुसरा प्रश्न उद्भवला की पण पांडू आपणहून सोडून गेला होता राज्य, त्याला काही कोणी सांगितलं नव्हतं तुझा, त्यामुळे आता त्यांचा हक्क आहे का पुन्हा एकदा हस्तिनापुरात येण्यात? आणि तेव्हा काही नागरिक असं म्हणाले की पांडू सोडून गेला होता, पण या मुलांचं काय? या मुलांचं हस्तिनापूर हे नॅचरल डोमिसाईल आहे. हस्तिनापूर सोडून हे जाणार कुठेत? त्यामुळे त्यांना इथेच यायला पाहिजे आणि त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि एकदम माझी नजर चमकली की सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट तर हेच तर आहे, दुसरं काय आहे? बाहेरनं आलेल्या लोकांना आपण आत घ्यायचं आहे का घ्यायचंय आणि का नाही, याच्यावरच चर्चा आहे. आणि या एकदा प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला, तो म्हणजे हे महाभारत नेमकं आहे तरी काय? आणि थोडं वाचून मला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर हळूहळू गवसतंय, पण ते मी स्मृतीत साठवून ठेवतोय, त्यामुळे कदाचित ते उद्या बदलेल सुद्धा. ते उत्तर असं आहे की माणूस हा एकच प्राणी असा आहे की ज्याला मॉरल डायलेमा, नैतिक पेचप्रसंग पडतो आणि त्या मॉरल डायलेमामधनं त्याला एक मॉरल चॉईस करावा लागतो, म्हणजे नैतिक निवड करावी लागते. दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला हे करावं लागत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही एका वायच्या आकारावर जिथे दोन रस्ते फुटतात अशा एका जंक्शनवर तुम्ही स्वतःला बघता आणि मग इकडनं जाऊ का तिकडनं जाऊ हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. तुम्हाला हे चूक आहे का हे बरोबर आहे, हे योग्य आहे का हे अयोग्य आहे, हे मी करू का हे मी नको करू, असे निर्णय घ्यावे लागतात. आणि त्या सगळ्या पेचप्रसंगांचं, त्या सगळ्या निवडींचं, त्या सगळ्या निर्णयांचं एक ऍक्टिव्ह डॉक्युमेंटेशन म्हणजे महाभारत आहे. आणि म्हणून ते मौखिक आहे, कारण प्रत्येक जण दुसऱ्याला ती गोष्ट सांगतो, प्रत्येकाच्या मनात त्याच्यावर चिंतनाने काहीतरी संस्कार घडत राहतो आणि मग प्रत्येक जण त्या गोष्टीत काहीतरी आणखीन स्वतःची भर टाकत राहतो. आज मी आपल्याशी इथे बोलतोय तर काही गोष्टी ह्या माझी भर आहेच त्याच्यात, मी जसं ते पाहिलेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला ते सांगतोय. आणि याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते असं आहे की अर्जुनाचं पात्र हे फार इंटरेस्टिंग पात्र आहे. अर्जुनाने हा जो मॉरल चॉईस आहे हा करणं सतत टाळलेलं आहे महाभारतामध्ये, किंवा त्यांनी ते आपल्यापर्यंत येऊच दिलेलं नाहीये. अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला प्रसंग बघूया की धनुर्विद्येचा द्रोणाचार्यांचा लर्निंग कॅम्प चालू आहे आणि तिथे सगळ्या कौरव राजपुत्रांना बोलवतात ते एकत्र. धर्मराज येतो आणि द्रोणाचार्य त्याला प्रश्न विचारतात की तुला समोर काय दिसतंय? धर्मराज म्हणतो मला पक्षी दिसतोय. खरं तर याच्यानंतर द्रोणाचार्यांनी त्याला परमिशन द्यायला पाहिजे होती पक्षी मारायची, पण तशी परवानगी त्यांनी दिली नाही. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला आणि तुला काय दिसतंय? आणि धर्मराज म्हणाला मला झाड दिसतंय, मला फांद्या दिसत आहेत, ते पूर्ण झाड दिसतंय, आजूबाजूचे पक्षी तेही मला दिसत आहेत, त्याच्यावर आकाश आहे तेही दिसतंय, ते ढग आहेत तेही दिसत आहेत. मग युधिष्ठिराला द्रोणाचार्य म्हणाले ठीक आहे तू बाजूला हो, तू बाण मारू नकोस. आता आपल्याला काय वाटतं की अरे युधिष्ठिराने चुकीचं उत्तर दिलं नाही का, पण युधिष्ठिर हा राजा आहे, त्याच्या मनातूनच तो राजा आहे, त्याचं
ॲप्टिट्यूडच हे राजाचं आहे आणि राजाला कुठलाही प्रश्न त्या संदर्भात बघता आला पाहिजे, त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघता आला पाहिजे आणि त्यामुळे त्याला गरजेचं आहे की नुसता पक्षी दिसून उपयोग नाही, त्या पक्षीच्या आजूबाजूला काय आहे त्या पक्षाच्या हे त्याला दिसायला पाहिजे. आकाश आहे का, झाड आहे, इतर पक्षी आहेत, तो पक्षी जिवंत आहे का नाही, त्याच्यावर बाण चालवावा का नाही, हा मॉरल चॉईस हा राजाला करावा लागतो, योद्ध्याला करावा लागत नाही. आणि अर्जुन योद्धा आहे, त्याला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो, त्याला तो मॉरल चॉईस करण्याची त्याला मुभाही नाही आणि ते त्याच्या अंगावर तो घेत पण नाही. पुढचा प्रसंग एकलव्याचा. शिकारीला गेलेले आहेत कौरव, एकलव्य तिथे कुत्रा भुंकतोय आणि अचानक खूप लांबवरनं बाण येतात, त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये अनेक बाण जातात आणि तो कुत्रा भुंकायचा थांबतो. मग कळतं की निषाद राजपुत्र एकलव्याने हे बाण मारलेले आहेत. अर्जुन त्याचं कौतुक करतो की हा काय श्रेष्ठ धनुर्धर आहे, पण त्याच्यानंतर तो येऊन द्रोणाचार्यांना सांगतो की तुम्ही मला म्हणाला होतात की जगातला सर्वोत्कृष्ट धनुर्धर तुम्ही मला बनवाल. तो द्रोणाचार्यांना तुम्ही आता काय केलं पाहिजे, तुम्ही जाऊन त्या एकलव्याला सांगा इतके बाण चांगले चालवू नकोस, इतकं चांगलं मारू नकोस, असं नाही सांगितलं. तुम्ही त्याचा अंगठा मागा, अर्जुन नाही सांगत. अर्जुन फक्त सांगतो की तुम्ही मला म्हणाला होतात की मी सर्वोत्कृष्ट धनुर्धर होईन. द्रोणाचार्यांना मग तो मॉरल चॉईस करावा लागतो की मी कुणाला तरी एक वचन दिलेलं आहे, मी आश्वासन दिलेलं आहे आणि मग ते मागतात, द्रोणाचार्य मागतात एकलव्याला त्याचा अंगठा. हा त्यांनी केलेला मॉरल चॉईस आहे, अर्जुनाने केलेला नाही. आणि त्यामुळे तुम्ही सतत बघत राहाल की जिथल्या तिथे हिशोब करून टाकणं हा अर्जुनाचा एक सगळा तुम्हाला त्याचं चित्र दिसतं. तसं एकांतामध्ये कोणी दुसऱ्याने जाऊ नये अशी जेव्हा अट असताना युधिष्ठिर आणि द्रौपदी शस्त्रागारात असताना अर्जुनाला त्या शस्त्रागारात जावं लागतं धनुष्य बाण घ्यायला आणि त्याच्यानंतर ठरलेलं असतं, त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो की असं कोणी केलं तर तो वनवासात जाईल. आणि अर्जुनाला युधिष्ठिर सांगतो की नको जाऊस, तरी अर्जुन म्हणतो नाही मी जाणार आणि अर्जुन जातो. तिथेही तो हिशोब बाकी ठेवत नाही. त्यामुळे ज्या माणसानी सगळीकडे हा चॉईस घेण्याचं टाळलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल की महाभारतातला सगळ्यात मोठा निर्णय करायचा नैतिक पेचप्रसंग कोणासमोर येत असेल तर तो शेवटी अर्जुनासमोर येतो. कारण पुढे त्याच्या सगळे आप्त उभे राहतात आणि आता यांना मारायचं आहे. पक्षाचा डोळा बघणं सोपं आहे, पण तुमचा माणूस समोर असताना त्याच्यावर बाण चालवणं हे कर्म कठीण आहे. विशेषतः मी सगळे या आधीचे नैतिक पेचप्रसंग डावललेले आहेत आणि म्हणून गीता सांगण्यासाठी अर्जुनाला तसा पेचप्रसंग पडणं फार गरजेचं आहे, तरच गीता सांगितली जाते. आमच्याकडे पण आम्ही म्हणतो की श्रोता हा कलाकाराला सतत आव्हान देत राहतो आणि जितका श्रोता चांगला तितका कलाकार चांगला होतो. महाभारत काय आहे तर महाभारत आजही लिहिलं जात आहे, ते आपण सगळे लिहितोय. आपणच यातले अर्जुन आहोत, आपणच यातले धृतराष्ट्र आहोत, आपणच यातले युधिष्ठिर आहोत आणि आपणच याचे व्यास आहोत. धन्यवाद.